श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 162। साळीवानाला हठ योगाचे निरूपण। साळीवान तो महादेव राजाचा घोडेस्वार शिपाई सर्वज्ञांच्या दर्शनाला आला आणि त्याने विचारले, सर्वज्ञांच्या ठाई कोणता सोहळा होत आहे? एकाने म्हटले, सर्वज्ञांचे जेवण होत आहे। मग तो बाहेरच पडवीत बसला आणि नाडी फुंकू लागला। सर्वज्ञांचे जेवण झाले। नंतर सर्वज्ञ बाहेर आले। बाईसाने सर्वज्ञांसाठी बसायला टाकले। सर्वज्ञ बसले। मग त्याने सर्वज्ञांना विचारले, जीजी, हे तुमचे भक्त हठयोग जाणतात की नाही? यावर सर्वज्ञांनी श्रीमुकुटाने नाही म्हटले। त्याने सर्वज्ञांना विचारले, तर मग आपण जाणता? सर्वज्ञांनी तेही श्रीमुकुटाने नाही म्हटले। मग सर्वज्ञांनी त्याला विचारले, तुम्ही जाणता? साळीवानाने सांगितले, मग काय तर, हठयोग तो खराखुरा आम्हीच जाणतो। सर्वज्ञ म्हणाले, सांगा पाहू। आणि तो सांगू लागले, हट्टामुळे शरीर वाढत नाही, शरीरावर सुरकुत्या पडत नाहीत। तेव्हा त्यांच्या कानसुलाकडे, कानावरील पांढऱ्या केसांकडे सर्वज्ञांनी श्रीकर दाखविला आणि ते गप्पच राहिले। मग सर्वज्ञांनी हठ योगाविषयी विशेष माहिती दिली। सर्वज्ञांनी सांगितले, हठ योगाचा अभ्यास करतानाच जर त्याचा सुपरिणाम दिसू लागतो तर मग हठयोग आत्मसात झाल्यानंतर काय म्हणावे असे? यावर ते निरुत्तर होऊन गप्प बसले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।